9 वाजलेले आहेत. भारतात अमेरिकेत ईस्ट कोस्टला पॅसिफिक कोस्ट 6 PM आणि भारतात आता 6:30 सकाळचे. आपले वक्ते आजचे डॉक्टर सदानंद चावरे आपल्या बरोबर आहेत. अं, आपण आपल्या नेहमीच्या क्रमाने सुरुवातीला श्लोक म्हणू, रामनाम जप करू आणि नंतर आपण सदानंदांना विनंती करू की त्यांनी आपला पुढचा सत्र सुरू करावं. मागच्या सत्रात आपण पहिला समासाचा मंगलाचरण आय थिंक त्याचा अभ्यास केला. आज आपला दुसरा आणि तिसरा समासाचा अभ्यास डॉक्टर चावरे घेतील. गलत्तानगंडम मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. 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 राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदानंद तयार आहेत का? हो हो, तयार आहे. आपल्याला सुरुवात करावी अशी विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. श्रीराम समर्थ. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्र
सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते, आपल्या सर्वांच्या अंतःकरणात स्थित असलेल्या अंतरात्म्याला, जगदीश्वराला माझा मनपूर्वक प्रणाम. आपल्या परवानगीनं आपण आज पंचसमासी हे जे समर्थांचं लघुकाव्य आहे त्याच्या दुसऱ्या सत्राला आरंभ करूया. आपण पहिल्या समासाचा अभ्यास करताना बघितलं होतं की समर्थांनी मंगलाचरण केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सद्गुरूंचं स्मरण केलं, सद्गुरूंना स्तवन केलं आणि त्यानंतर समर्थांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली की जे खरखुरं नित्य असं विमल ज्ञान आहे ते ज्ञान मला देण्याची आपण कृपा करावी, अशी समर्थांना विनंती केली. की अनेक नाना प्रकारची मतं आहेत, मतांतर आहेत, त्यामधलं विश्वसनीय असं काय आहे आणि ज्यांनी निश्चितपणे आपलं आत्महित साधतं असं हितकारक असं ज्ञान कुठलं आहे ते मला सांगा, अशी शिष्याने अत्यंत तळमळीनं विनंती केल्यावर सद्गुरू समर्थ जे शब्दातीत ज्ञान आहे, जे परमगुह्य असं ज्ञान आहे, असं विमळ ज्ञान असं शिष्याला सांगायला सुरुवात करतात. आणि आपला आजचा जो समास आहे त्याचं नाव आहे आत्मनिश्चय. म्हणजे जो आत्मबोध आपल्याला समर्थ देणार आहे तर तो आपल्या मनात ठसला पाहिजे, स्थिर झाला पाहिजे. त्यासाठी श्री समर्थ आपल्याला मार्गदर्शन करताय. म्हणजे खरं म्हणजे जे ज्ञान अतिशय शब्दातीत आहे ते आपल्या जाणीवेच्या कक्षेत आणण्याचं काम सद्गुरू समर्थ इथे करतायत. आणि मला वाटतं हे संतांचे आपल्यावरती अनंत अनंत असे उपकार आहेत. सद्गुरू हे शिष्यांना ज्ञान व्हावं म्हणून सर्वतोपरी काळजी घेतात. आपण पाहूया या दुसऱ्या समासामध्ये समर्थ आपल्याला काय सांगतायत, काय बोध करतायत. श्रीराम समर्थ. श्रीराम. सर्वांगाचे करोनी कान, श्रुती व्हावे सावधान. पहिले समासी प्रश्न, शिष्ये केला श्रीराम. तया प्रश्नाचे प्रत्युत्तर, आता ऐका तत्पर. सांगिजेल सविस्तर, येच क्षणी श्रीराम. जेणे निरसेल हे अज्ञान, त्या नाव ब्रह्मज्ञान. त्या ज्ञानाचे लक्षण, ऐसे असे श्रीराम. पहा, श्री समर्थ म्हणतात सर्वांगाचा करोनी कान, श्रुती व्हावे सावधान. म्हणजे समर्थ जे सांगता आहेत ते कसं ऐकायचंय तेही समर्थ आपल्याला सांगतायत. सर्वांगाचा करून कान म्हणजे आपली जी ज्ञान ग्रहणाची सर्व इंद्रिय आहेत ती सर्व इंद्रिय ही या ज्ञान ग्रहणासाठी आपण एकत्रित केली पाहिजेत, गोळा केली पाहिजेत आणि ती केंद्रित केली पाहिजेत. आपण एकाग्र हा शब्द नेहमी वापरतो, तोच समर्थांना इथे अपेक्षित आहे. आता आपण ऐकतो म्हणजे आपण कानाने ऐकतो, आपण बुद्धीनं ग्रहण करतो आणि हृदयानं ते आपण ऍब्सॉर्ब करतो. आता यातलं फक्त कानाने ऐकलं ते वरवरच आहे. आपण म्हणतो नळे फुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं, त्याचा काही उपयोग नाही. केवळ बुद्धीनं ऐकलं तर काय होईल, शब्दजन्य असं जे आहे ना ते आपल्या आतमध्ये शिरेल. पण जे भावगर्भ आहे, भक्तीचा जो भाव आहे तो आपल्या मनामध्ये झिरपणार नाही, तो आपल्याला समजणार नाही. आणि त्यामुळे फक्त कानाने ऐकू नका, फक्त बुद्धीने ऐकू नका, तर तिथं तुमचं चित्त असू द्या, तुमचं हृदय असू द्या, असं समर्थ म्हणतायत. म्हणजे मग ये हृदयीचे ते हृदयी घातले असं होऊ शकेल. म्हणजे समर्थ सद्गुरूंना त्यांच्या हृदयातनं आपल्या हृदयामध्ये जो बोध उतरवायचा आहे, जो आपल्या आचरणात यावा, विचारात यावा, अशी समर्थांची इच्छा आहे, ते घडू शकेल. म्हणून समर्थ म्हणतायत की हृदयाने ऐका, चित्ताने ऐका, बुद्धीची सगळी कवाडं उघडून टाका आणि मग मी जे तुम्हाला सांगतोय
ते तुम्ही ऐका, असं श्री समर्थ सांगतायत. असं ज्ञान ग्रहण करणं समर्थांना अपेक्षित आहे. आणि असं ज्ञान ग्रहण करणं ज्ञानदेवांनाही आवश्यक अपेक्षित आहे. ज्ञानदेव जेव्हा अवधारी जो असं म्हणतात, त्यावेळेला त्यांना आपण लक्ष देणं अपेक्षित आहे आणि हे सर्वांगाने लक्ष देणं अपेक्षित आहे. आता समर्थ काय सांगणार आहेत? तर समर्थ इथे ब्रह्मज्ञान सांगणार आहे, म्हणजे आत्मज्ञान सांगणार आहेत. आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देणं ही समर्थांची इथे धडपड आहे, तळमळ आहे. समर्थ म्हणतात की स्वस्वरूपाला जाणणं हे ज्ञान आहे आणि स्वस्वरूपाला नेणणं म्हणजे स्वस्वरूपाला न ओळखणं हे अज्ञान आहे. ही समर्थांची व्याख्या अतिशय स्पष्ट आहे आणि ती समर्थांनी त्यांच्या पहिल्या दासबोधाच्या पहिल्या दशकात पहिल्या समासामध्ये स्पष्ट करून सांगितलेली आहे. आणि याच अर्थाने समर्थ ज्ञान आणि अज्ञान हे शब्द त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये वापरत असतात. पाहूया समर्थ पुढे काय म्हणतायत. स्वस्वरूपी सावधपण हेची ज्ञानाचे लक्षण, ब्रह्मी पडे विस्मरण हे अज्ञान दशा श्रीराम. स्वस्वरूपी भूली पडता बाधोबा लागे मोह ममता, तेणे गुणे देहा हंता दृढ होय श्रीराम. श्री समर्थ म्हणतायत की बाबांनो, स्वस्वरूपाचा जर विसर पडला तर त्याचा परिणाम काय होतो? तर त्याचा परिणाम असा होतो की जीव हा मोह ममता यांच्यामध्ये अडकतो. आणि यात अडकल्याचा परिणाम काय? तर देहाचा अहंकार बळवतो, म्हणजे आपली देहबुद्धी दृढ होते. ही समस्या आहे. आणि म्हणून समर्थ इथे काय म्हणतात बघा, स्वस्वरूपी सावधपण. मगाशी सांगितलं की ऐकणं हे अतिशय सावधपणे घडलं पाहिजे. आता म्हणतायत स्वस्वरूपी सावध असा, म्हणजे आपलं स्वस्वरूप हे म्हणजे आपला देह नसून आपला आत्मा आहे, आपलं स्वस्वरूप आहे, याची आठवण आपल्या मनातून क्षणभर सुद्धा जाऊ देऊ नका, असं सावधपण समर्थांना अपेक्षित आहे. म्हणजे समर्थ काय सांगतात? समर्थ साक्षेप सांगतात, समर्थ सावधपणा सांगतात. म्हणजे क्रियाशील असा हे समर्थ सांगतात, पण क्रियाशील असताना सुद्धा आपल्या चित्ताचं सावधपण, आपल्या स्वस्वरूपाची ओळखण ही कधीही विसरू नका, असं समर्थ आपल्याला सांगतायत. बरं, हे संतांना आपल्याला परत परत का सांगावं लागतं? तर संतांना माहितीये की आपण हे विसरतो आणि म्हणून ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. आणि आपल्या बुद्धीवर अज्ञानाचा पडदा येतो म्हणून असं घडतं, हे आपल्याला समर्थ सांगतायत. कशाची भुली पडते हो आपल्याला? तर समर्थ सांगतायत मोह ममता बाधो लागे. मोह ममतेची भुली आपल्याला पडते. आता भुली हा एक शब्द खूप छान शब्द आहे. आता आपल्याला भूल कशाची पडते? तर ज्या गोष्टीमुळे आपलं संमोहन होतं आणि ज्या गोष्टीमुळे आपलं वास्तवाशी असलेलं कनेक्ट किंवा वास्तवाचं आपलं भान नाहीसं होतं, त्याला आपण भूल पडली असं म्हणतो. म्हणजे मन आणि शरीराचं भान हरपणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यापासून आपण लांब राहणं अपेक्षित आहे. कशा कशाची पडते? तर अज्ञानाची भूल पडते, संमोहनाची भूल पडते आणि काही लोकांना मादक पदार्थांच्या सेवनानंतर सुद्धा ही भूल पडते, असं समर्थ सांगतात. या गोष्टी काय करतात? या गोष्टी आपल्याला आसक्त करतात, आपल्याला खिळवून ठेवतात आणि आपल्याला गुंतवून ठेवतात, कारण आपण त्यात अनुरक्त होतो आणि त्या गोष्टींशिवाय नंतर आपल्याला चैन पडेनाशी होते. आता हे सगळं झालं की आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो, आपलं जन्माला येण्याचं जे ध्येय आहे त्याचा विसर पडतो आणि हे सगळं आपलं भान सुटतं, असं श्री समर्थ आपल्याला सांगताय. आता आपण एक छोटस उदाहरण घेऊया. बघा, आपण आपल्या घरात असलेल्या लहान मुलांना खेळणी आणतो. विविध रंगाची अशी ती खेळणी असतात. तर अशी ती जी खेळणी असतात त्या खेळण्यांमध्ये ते लहान मूल गुंततं, हे आपण पाहतो. आणि मग त्याला कशाची खाण्याची शुद्ध नसते, पिण्याची शुद्ध नसते, हेही आपण बघतो. आता हे सारं आपल्या परिचयाचं आहे. नंतर काही वर्षांनी काय होतं, तर आपण त्याची खेळणी बदलतो. आपण खेळणी कशी आणतो त्याला, की ज्यातनं त्याचं प्रबोधन होईल, त्याला अक्षरांची ओळख होईल, त्याला शब्दांची ओळख होईल, त्याला प्राणी पक्ष्यांची ओळख होईल, अशी खेळणी आणतो. पण त्याचं मन कुठे धाव घेत असतं हो?
त्याचं मन त्याच्या आधीच्या मनोरंजन करणाऱ्या खेळण्यांकडे अधिक धाव घेतं, तिथं ते अधिक गुंततं आणि हे स्वाभाविक आहे. आता लहान मुलांचं कशाला उदाहरण, आपलं उदाहरण घेऊ की. आपण आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. आता आपल्यापैकी किती जणांना त्या मोबाईल मधनं मिळणारं प्रबोधन भावतं आणि आपल्यापैकी किती जणांना केव्हा केव्हा त्यातून जे मनोरंजन होतं ते भावतं, हे बघितलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की आपल्याला भुली नक्की कशाची पडतीये. आता सध्याच्या काळात तर मला वाटतं मोबाईल आणि टीव्ही स्क्रीन हे आपल्याला भुली पाडणारं हे सगळ्यात मोठं साधन आहे. आणि त्यापासून आपण लांब राहावं असं समर्थ अप्रत्यक्षरित्या काहीशे वर्षांपूर्वी सांगून गेले. त्यांना माहिती होतं पुढे आल्यानंतर ही लोक काय करणार आहेत. असो, समर्थांना सांगायचा मुद्दा असा आहे की समर्थ म्हणतात की आपले जे जीवलग असतात, आपले जे नातलग असतात ना, किंवा सगळे संबंधी असतात, मित्र असतात, या सगळ्यांमध्ये आपण अतिशय अतिशय गुंतत जातो. कुटुंबात आपल्याला मान मिळतो, स्नेही सोबत्यांची आपल्याला साथ सोबत मिळते आणि अर्थात आपले नातेसंबंध हितसंबंध त्यामुळे जोडले जातात. आपल्या प्रापंचिक व्यवहारासाठी हे गरजेचं सुद्धा आहे. पण होतं कसं की या सगळ्यामध्ये जर आपली अतिरिक्त गुंतवणूक झाली ना, की मग समस्या यायला सुरुवात होते. आणि त्यातून काय होतं, तर मी आणि माझं असं एक फक्त संकुचित वर्तुळ तयार होतं आणि तिथे सगळी समस्या आहे. संत काय सांगतायत, संत म्हणतायत अवघे विश्वची माझे घर, अशी भावना हवी. आणि आपण सर्वसामान्य काय म्हणतो, मी आणि माझं जे संकुचित वर्तुळ आहे ते जपलं गेलं की पुरेसं आहे, अशी आपली सर्वसामान्यांची समजूत असते, धारणा असते. आता बाधू लागे मोह ममता म्हणजे काय, हे आपल्या थोडस लक्षात आलंय. समर्थ आणखीन पुढे जाऊन म्हणतात की मोहामधून काय होतं, तर मोहामधून सगळे जे षडरिपू असतात ना, ते आपला ताबा घेतात. मोहातून आसक्ती उत्पन्न होते आणि त्यातून पुढे मत्सर निर्माण होतो. आता हे एका भगवद्गीतेतल्या एका श्लोकामध्ये खूप छान आलंय. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. म्हणजे काय, तर मोहामुळे आणि या माया ममतेमध्ये अडकल्यामुळे आपण विषयांचं चिंतन करायला लागतो. त्यामधून काम हा विकार बळावतो, त्याचा परिणाम स्वरूप क्रोध, त्याचा परिणाम म्हणून मोह, मोहामुळे स्मृतीभ्रंश होतो. स्मृतीभ्रंश म्हणजे काय, आपलं मूळ स्वरूप विसरणं, ही आपली स्मृती लोप पावते, याला स्मृतीभ्रंश समर्थ म्हणतात. त्यातून बुद्धिनाश घडतो म्हणजे आपण विवेकानं वागेनासे होतो. आणि मग प्राणनाश होतो म्हणजे आपलं सर्वतोपरी प्रापंचिक आणि पारमार्थिक सर्वतोपरी पतन होतं. असं भगवान वासुदेवांना सांगायचंय आणि समर्थांनाही काही वेगळं सांगायचं नाहीये, तेच सांगायचंय. समर्थ पुढे काय म्हणतात पाहूया. माझी माता माझा पिता, माझा पुत्र माझी कांता, माझे बंधू माझी सुता, जामात माझे श्रीराम, माझे घर माझा संसार, माझी जन्मभूमी सार, माझे सोयरे अपार, शेतवाडे पशु श्रीराम, माझे शरीर माझी संपत्ती, माझे वैभव माझी संतती, सर्वांचा अभिमान चित्ती, दृढ झाला श्रीराम, ऐसे माझे माझे म्हणता, अभिमाने ओझे वाहता, आयुष्य वेचले अवचिता, मरोन गेला श्रीराम. बघा, समर्थांनी माझे थोरली आता ही सगळी यादी आपल्याला पूर्ण परिचित आहे, म्हणून ती पुनरुक्ती काय गरज नाही. आता मांडून गेले आणि त्यानंतर त्यावर चिंतन करतायत समर्थ आणि आपल्याला सांगतायत की बघा की ही सगळी जमा करता करता नात्यांची आणि गुंतवणुकीची त्यातून काय घडलंय, तर त्यातून तुम्हाला सुख मिळालंय का, समाधान मिळालंय का, तुम्ही मनस्ताप अनुभवता आहात, मनस्ताप स्वतःहून आपण ओढवून घेतलाय, याच्यावर आपण
विचार करायचा आहे. म्हणजे ही सगळी जी नात्यांची आणि प्रपंचातली गुंतवणूक आहे, त्यामुळे काय होतं, तर आपण आयुष्यभर खस्ता खात राहतो आणि आपली अवस्था भारवाहकाप्रमाणे होते आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. काय होतं, हे माझं आहे आणि ही सारी माझी कमाई आहे, या सगळ्या गोष्टींमुळे एक अभिमान उत्पन्न होतो आणि त्या अभिमानामुळे आपल्याला हे असं काही घडतंय हे मुळी जाणवत नाही. ही समस्या आहे. आणि या सगळ्या व्यापामध्ये आपण केवढा तरी मौल्यवान वेळ आपण देत असतो आणि याचं भान आपल्याला नसतं. आणि म्हणूनच हे भान आपल्याला करून देणं, ही जाणीव आपल्याला करून देणं, ही हे काम समर्थ करत असतात. सगळे संत हे काम करत असतात, कारण ही सार्वकालिक गरज आहे. आपल्याला जर हे भान आणून दिलं नाही तर काय होतं, तेही समर्थ सांगताय. आयुष्य वेचले अवचिता, मरोन गेला, अशी अवस्था होते. म्हणजे एवढा छान नरदेह मिळाला, पण तो व्यर्थ गेला. का गेला, तर या गुंतवणुकीमुळेच आपला तो सगळा काळ व्यर्थ वाया गेला, असं श्री समर्थ सांगतायत. श्री समर्थ पुढे म्हणतात, हाच विचार पुढे नेतायत. गोवून संसारी वासना, अभिमाने भोगी चित्ता, गोवून संसारी वासना, अभिमाने भोगी यातना, विषयी गुंतला चुकेना, जन्म मृत्यू श्रीराम, नश्वर जाणोनी म्हणे माझे, व्यर्थची अभिमाने फुंजे, माथा प्रपंचाचे बोझे, कुटुंब काबाडी श्रीराम, जे जयाचे मनोगत, तया होय तेची प्राप्त, म्हणून विषयी असक्त, त्या स्वहित नाही श्रीराम. श्री समर्थ आपल्याला सांगतायत की जीव कशात गुंतो, तर तो प्रपंचाच्या आसक्तीत गुंतो आणि त्यामुळे त्याला त्याचा अभिमान होतो आणि त्या अभिमानाचा त्रास हा तो भोगत असतो. यात आणखीन एक छोटीशी समस्या दडलेली आहे, की आपल्याला हा काही त्रास होतोय हे मुळात आपल्याला जाणवत नाही, तो त्रास आपल्याला वाटत नाही आणि त्यामुळे आपल्याकडनं त्याबद्दल काही सुधारणा करावी अशी काही कृती घडत नाही. इंद्रिय आपल्याला सुखाची मागणी करत जातात आणि आपण ती पुरवत जातो. आता ही इंद्रियांच्या सुखाची मागणी पुरवता पुरवता आपण त्यात कधी गुंतत जातो, कधी आसक्त होत जातो, त्यात कधी अडकत जातो आणि त्या इंद्रियांचं कळत न कळत आपण कसे गुलाम बनत जातो, हे आपल्या ध्यानात येत नाही. हे समर्थ आपल्याला लक्षात आणून देत आहे. कारण हे सगळं नकळत घडत असतं. हे काही कोणी आपण मुद्दाम करतो अशातला काही भाग नाहीये. हे सगळं अगदी आपल्या नकळत घडत असतं आणि म्हणून तर संतांचं प्रयोजन आहे. समर्थ एका ठिकाणी विषय वासनेला मगर मिठी असं म्हणतात. का बरं म्हणतात, तर या मगर मिठीमुळे आपली सुटका होत नाही, त्यातनं आपण त्यात अडकत जातो, हे समर्थांना त्यातनं सांगायचंय. बरं, ही मगर मिठी कशाची असते, तर आपल्याच वासनांची असते आणि त्या वासनांच्या द्वारे त्यात अडकल्यामुळे, त्यांची इच्छा करत गेल्यामुळे आपण आपल्या पुढच्या जन्माची सोय करतो. म्हणजे आपण या सगळ्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये स्वतःहून आपण स्वतःला अडकवून घेतो, असं श्री समर्थ आपल्याला सांगताय. म्हणजे होतं कसं, मृत्यूसमयी ज्या आपल्या अपुऱ्या वासना राहिलेल्या असतात त्या आपल्या लिंग देहाबरोबर म्हणजे सूक्ष्म देहाबरोबर बाहेर पडतात शरीरातनं आणि त्यानंतर त्या वासनांच्या पूर्तीचा मार्ग शोधत असतात. मग ज्या शरीरामध्ये या वासनांची पूर्ती होऊ शकते, त्या शरीरांमध्ये त्या वासना आपल्या त्या जीवात्म्याला प्रवेश करायला भाग पडतात आणि तिथून हे सगळं चक्र परत सुरू होतं. हे श्री समर्थांनी दासबोधामध्ये खूप विस्ताराने समजावून सांगितलंय. इथं त्याचा सूत्रात्मक उल्लेख आलेला आहे. आता प्रश्न असा पडतो की देह नाशिवंत आहे, हे हा जाणत नाही का? माणूस जाणत नाही का? तो जाणतो, पण कळून सुद्धा वळत नाही अशी अवस्था असते. म्हणजे
समर्थांनी इथे बघा, व्यर्थची अभिमाने फुंजे असा शब्द वापरलाय. आता फुंजे म्हणजे काय? फुगणे. म्हणजे अभिमानानं, अहंकाराने जो माणूस फुगतो त्याला आजूबाजूचं भान राहत नाही. बरं, हा अभिमान कसा आहे? तर मी कर्ता आहे आणि मी या सगळ्याचा स्वामी आहे, अशा स्वरूपाचा जो काही व्यथा अभिमान असतो, त्यामुळे हे सगळं अहंकाराचं फुलणं म्हणा, फुगणं म्हणा घडतं. अर्थात या सगळ्याबरोबर एक मान असतो, सत्ता असते आणि त्यामुळे काही प्रिव्हिलेजेस असतात आणि त्यामुळे हे सगळं सुरू राहतं, असंही श्री समर्थ आपल्याला सांगतायत. समर्थ म्हणतात की जी वासना असते, ज्याची वासना असते ते त्याला प्राप्त होतं. म्हणजे ज्याला प्रपंचाची वासना आहे त्याला प्रपंच प्राप्त होतो, ज्याला विषयांची वासना आहे त्याला विषय प्राप्त होतो आणि ज्याला भगवंताची वासना आहे त्याला भगवंत प्राप्त होतो. असं हे साधं सोपं सूत्र आहे. फक्त ते आपल्या ध्यानात संतांनी आणून दिल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणजे काय आहे? तर या सगळ्या गोष्टीत अडकल्यामुळे आपल्याला आत्महित साधत नाही, ही समस्या समर्थ मांडतात. तर मुळात आपलं आत्महित कशात आहे यावर आपलं चिंतन व्हायला हवं. आपलं स्वहित कशात आहे? नरदेहाचं सार्थक कशात आहे? तर नरदेहाचं सार्थक हे स्वस्वरूपाला ओळखणं आणि त्या स्वरूपाशी मिसळून जाणं, यामध्ये आपल्या नरदेहाचं सार्थक आहे. तेच आपलं स्वहित आहे. समर्थ म्हणतात, आपलं मूळ स्वरूप ओळखणं हे ज्ञान आहे आणि आपलं मूळ स्वरूप न ओळखणं किंवा त्याच्या प्राप्तीसाठी काहीही प्रयत्न न करणं, हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे, हे समर्थ सांगतात. आणि मग समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये काय म्हणतायत ते बघूया. समर्थ म्हणतात, येवं चुकोनी आत्मज्ञान दृढ धरिले विषय ध्यान, यासी म्हणावे अज्ञान नेमस्त शिष्या. आता ऐसे हे अज्ञान तयासी निरसी ते ज्ञान, त्या ज्ञानाचे लक्षण ऐक सांगतो श्रीराम. म्हणजे अज्ञानाची कास धरायची सोडायची आहे, विषयांची साथ सोडायची. म्हणजे काय करायचं? तर इंद्रिय जनित जी सुख आहेत त्यांचं सतत जे आपलं चिंतन चालू असतं, त्याच्यासाठी आपली जी सतत धडपड चालू असते, ती धडपड थांबवून आपण आपल्या हिताचं, परमार्थाचं काय करू शकतो याचा विचार सुरू करायचा. म्हणजे आपल्या मनाला परमार्थ विषयक विचारांनी भरून टाकलं की आपले विषयांचं चिंतन आपोआप थांबतं. असा हा उपाय आपल्याला समर्थ सांगताय. म्हणजे जो विषयांचं चिंतन करतो त्याला समर्थ ज्ञान विन्मुख असा अज्ञानी म्हणतात. आता ज्ञान सन्मुख कसं व्हायचं हे समर्थ शिष्याला सांगतायत. म्हणजे हे अज्ञान कसं दूर करायचं याचं मार्गदर्शन समर्थ इथे करतायत. आता हा सगळा गुरु शिष्यांचा संवाद आहे. अर्थातच हा काव्यरूपी आहे. दासबोध घ्या, आत्माराम घ्या, हे सगळे, किंवा अगदी भगवद्गीता सुद्धा, हे सगळे गुरु शिष्य संवादच आहेत. शिष्याला जाणून घ्यायची तळमळ आहे आणि सद्गुरूंना शिष्याला ज्ञानी करायची तळमळ आहे. या दोघांच्या तळमळीमधनं घडलेले हे सगळे संवाद आहेत. त्यांच्या हृदयातून प्रस्फुटणारं, प्रसवणारं असं हे अमृत आहे, जे अमृत आपल्याला उपलब्ध या सगळ्या साहित्याच्या अभ्यासामधून होऊ शकतं. आता आपल्याला सुद्धा आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असा एखादा शिक्षक, एखादा गुरु हा नक्की भेटून गेलेला असतो. बघा, आता या क्षणी जरी तुम्ही आत डोकावून बघितलं ना, तरी सुद्धा तुम्हाला असं लक्षात येईल की त्या गुरुचं अस्तित्व आपल्या मनामध्ये असतं. म्हणजे काय असतं? तर बरेचदा आपण एखादं वाक्य बोलून जातो किंवा एखादी कृती अगदी आपल्या नकळत, अगदी सहज घडून जाते आणि मग आपल्याला आठवतं की येस, हे आपल्याला या व्यक्तीने आपल्याला अगदी 40-50 वर्षांपूर्वी सांगितलं होतं आणि त्याची आज प्रचिती आली. ते आपल्याला आठवत राहतं. आणि असं जे मनात ठसलेलं ज्ञान असतं ना, ते खरं अचूक मार्गदर्शन असतं. सद्गुरु तर ते करतातच, पण आपल्या आयुष्यामध्ये असा एखादा शिक्षक हा नक्की येऊन गेलेला असतो. आता माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आमच्या शाळेमध्ये डॉक्टर व्ही. कुलकर्णी असे एक शिक्षक येऊन गेले की ज्यांनी सांगितलेले वाक्य आणि वाक्य अजूनही लक्षात आहे.
शाळेत शिकवत होते, पण सर प्रकांड पंडित होते. पदवीधर तर होतेच, पण ते पीएचडी होते आणि त्यांचा विषय होता गीता आणि त्याविषयी तत्वज्ञान. आणि सरांनी निवृत्तीनंतर याविषयी खूप मोठं काम केलं. तर असं कोणीतरी आपल्याला नक्की भेटलेलं असतं. समर्थ पुढे म्हणतायत, मी आत्मा ऐसे जाणीजे, तया नाव ज्ञान बोलिजे. हे ज्ञान झालिया सहजे, अज्ञान कैसे श्रीराम. आत्मा पावावयाची खूण, आधी पहावे मी कोण. आपणासी पाहता पूर्ण, समाधान बाणे श्रीराम. श्री समर्थ सांगतायत की अज्ञान नाहीस करण्याचा मार्ग ज्ञान प्राप्ती एवढा एकच आहे. मी म्हणजे देह हे अज्ञान, ते रिप्लेस करायचंय. ते कशाने रिप्लेस करायचं? तर आत्मा म्हणजे ज्ञान, या जाणीवेनं आपल्याला ते अज्ञान रिप्लेस करायचंय. बघा, सकाळी सूर्य उगवतो, अंधार जायला वेळ लागतो का? तर नाही लागत. कारण सूर्य सहजतेनं उगवतो आणि त्याच सहजतेनं अंधार निघून जातो. तसंच आहे, आपल्याला सद्गुरूंचा बोध जर मिळाला, ते भाग्य जर आपल्याला मिळालं, तर निश्चितपणे आपल्या अज्ञानाचा अंधार हा दूर होणार आहे. आणि हा विश्वास समर्थ आपल्याला देत आहेत. समर्थ इथं सांगतायत की आधी पहावे मी कोण. म्हणजे हे सगळं होण्यासाठी पहिली पायरी काय? तर स्वतःला नीट ओळखा. म्हणजे मी कोण आहे? तर मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे आत्मा आहे, हे सतत सतत मनामध्ये घोळवा. म्हणजे मग ते तिथे मुरेल, रुजेल आणि मग स्थिर होईल. आणि हे झालं की काय होतं? तर अक्षय समाधान वसतीला येतं. आता ही संतांची निज स्थिती आहे, त्यांची ती नित्य स्थिती आहे आणि म्हणून त्यांच्याकडे अक्षय समाधान आहे. आता आपण तरी संतांकडे का जातो? आपण संतांच्या समाधीस्थळी का जातो? त्यांच्या साहित्याचा अभ्यास का करतो? तर आपल्या सगळ्यांना हे समाधान हवं असतं. या समाधानाची अपेक्षा आपल्याला आहे आणि म्हणून आपण या सगळ्याचा मागोवा घेत असतो. आपण तिथे नतमस्तक होत असतो आणि विनंती करत असतो की आमच्यावर कृपा करा. इथे अशी विनंती शिष्यानी केली आणि म्हणून हे सगळं सांगणं समर्थांकडून घडलंय. समर्थ म्हणतात, देह माझे ऐसे जाणतो, तरी जाण देहा वेगळाची तो. धणी गुरु माझे म्हणतो, तो गुरु नव्हे श्रीराम. सर्व पदार्थ धणी जाणे, तरी तो पदार्थ होऊ नेणे. तैसा आत्मा सकळ जाणे, परी तो तया वेगळा श्रीराम. श्री समर्थ आपल्याला हा मुद्दा नीट समजावा म्हणून एक उदाहरण सांगताय. इथे समर्थांनी धणी हा शब्द वापरलाय, त्याचा अर्थ आहे मालक किंवा ईश्वर किंवा सृष्टी निर्माता. दुसरा शब्द आहे गुरु, म्हणजे रूवर अनुस्वार दिला की त्याचा अर्थ होतो जनावर, आणि अनुस्वार काढून टाकला तर त्याचा अर्थ होतो मार्गदर्शक. इथे समर्थांना आपल्याला जे शिकवायचंय ते असं आहे की देह माझा हे जाणणारा अंतरात्मा हा देहापासून निराळा असतो. आता इथे समर्थांनी पशूंचा धणी त्याचं उदाहरण दिलंय. म्हणजे काय? पशूंचा एक कळप असतो आणि त्याचा कोणीतरी एक गुराखी असतो, मालक असतो. आता तो काय म्हणतो, हे पशुधन माझं आहे. पण हे म्हणताना त्याला हे निश्चित माहिती असतं की हे पशुधन माझं आहे, म्हणजे मी म्हणजे पशुधन नाही. आता हा अन्वय आपण पुढे वापरला की ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. तर म्हणजे ईश्वर म्हणजे सृष्टी आहे का? तर नाहीये, तो त्याचा निर्माता आहे, पण तो वेगळा आहे. आणि तसंच माझा देह असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला या देहापासून मी वेगळा आहे. म्हणजे या देहाला धारण करणारा आत्मरूप, आत्मारूप असा मी कोणीतरी वेगळा आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. आणि हे सांगण्यासाठी हा समर्थांनी दाखला दिलाय. मायेला जाणणं, आत्मस्वरूपाला जाणणं हे महत्वाचं आहे. समर्थ म्हणतात, मी कोण ऐसे पाहता, देहाची तो मायिक वार्ता. आपण आपलाची शोध घेता, आपणची मिथ्या श्रीराम. देह शोधिता मी पण उडे,
मार्ग लागला आणिकीकडे, मुळासी जाता बापुडे, तो कोठेची नाही श्रीराम. देह संगे वृत्तीमुळे, शुद्ध ज्ञान झाकोळे, आपण नेणता आंदोळे, जीव दुःखे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मी कोण याचा जर आपण खरोखर शोध घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की हा जो आपला देह आहे तो अतिशय माईक असा आहे. माईक आहे म्हणजे तो नश्वर आहे, तो नित्य नाही. आता हे एकदा समजलं की आपली मीपणाची जी काही कल्पना असते ना, ती कल्पना एकदम स्वच्छ होऊन जाते, दुरुस्त होऊन जाते. आणि म्हणून समर्थ सांगताय की या सृष्टीसकट आपणही मिथ्या आहोत हे लक्षात यायला हवं. आता इथे सत्य आणि मिथ्या या दोन संकल्पना आहेत, त्या आपण लक्षात घेऊया. सत्य म्हणजे काय, तर जे शाश्वत आहे, जे नित्य आहे ते सत्य. आणि जे असत्य म्हणजे काय, जे शाश्वत नाही ते असत्य. आणि या दोन्हीच्या मध्ये मिथ्या हा शब्द येतो. आता मिथ्या म्हणजे काय, जे सत्य आहे, जे नित्य आहे असा आपल्याला भास होतो, पण जे तसं सत्य शाश्वत नाही ते मिथ्या. म्हणजे काय, तर आपण सृष्टीसकट स्वतःला शाश्वत समजतो आणि हाच भास आहे, कारण आपण शाश्वत नाही हा अनुभव आहे. आणि आपण मृत्यूचं सत्य कितीही दृष्टीआड केलं तरी ते टळतं का, तर नाही हो चुकत. संत हे सत्य जाणून असतात आणि म्हणून ते आपल्याला सांगतात. समर्थ सांगतायत की नेणतेपणामुळे जीव दुःखी होतो, आंदोळतो म्हणजे खालीवर होतो, पण त्याला एकदा हे सत्य समजलं की तो स्थिर होतो आणि त्याला शाश्वत समाधान मिळतं. आता स्वस्वरूपापर्यंत पोचायला अडथळा कुठला आहे, तर आपल्या वासनांचा आहे, आपल्या अज्ञानाचा अडथळा आहे. आपल्या जाणीवेवर मायेचा पडदा किंवा मळभ आलेला असतं असं श्री समर्थ सांगतात. मग आपला आरसा असेल, त्याच्यावर जर धूळ असेल तर आपल्याला आपली प्रतिमा कुठे स्वच्छ दिसते, नाही दिसत. ते स्वच्छ करावं लागतं आणि हे काम श्री समर्थ आपल्यासाठी करतायत. समर्थ म्हणतायत शुद्ध ज्ञान हे शुद्ध जाणीवेलाच होऊ शकतं. आपली शुद्धी घेऊ जाता, आपण आत्माची तत्वता, बंधनची नाही मुक्तता, होईल कैची श्रीराम. जन्म मृत्यू माईक भ्रांती, हे आले आत्म प्रचिती, अजन्मा तो आद्यंती, आपणची आहे श्रीरावृत्ती, या नाव सायोज्य मुक्ती, जाण शिष्या श्रीराम. श्री समर्थ म्हणतायत अत्यंत शुद्ध जाणीवेनं, अत्यंत सूक्ष्म जाणीवेनं शोध घेतला तर आपल्याला आपलं आत्मस्वरूप हे जाणवतं, अनुभवाला येतं. आत्मा हा तो मुक्तच आहे, त्याला कसलंच बंधन नाहीये आणि तेच आपलं स्वस्वरूप आहे हे आपण ध्यानात घ्यायचंय. आपल्याला देहबुद्धीमुळे भ्रम होतो आणि तेच आपल्या बंधनाचं कारण आहे, असा समर्थांचा आग्रह आहे. जन्म आणि मृत्यू या अवस्था येतात आणि जातात, अनेक जन्म होतात आणि जातात, पण आत्मा नित्य राहतो. तो फक्त जीर्ण झालेली शरीर बदलतो असं आपल्याला भगवान वासुदेवांनी सांगितलं आणि श्री समर्थही आपल्याला तेच सांगताय. आता शब्दांनी समजणं आणि त्याची अनुभूती येणं यातही फरक आहे. आणि सद्गुरू हे अंतर भरून काढण्याचं काम करतात. आणि मग लक्षात येतं की दृश्य जग, माया, देह यातलं काहीही शाश्वत नाही आहे. केवळ परमात्मा तो शाश्वत आहे. आणि हे आपल्याला नित्य अनित्य म्हणजे नित्यानित्य विवेकाच्या कसोटीनं समजून येतं. समर्थ असं म्हणतात की दृश्य विश्व उत्पन्न झालं काय किंवा नाहीसं झालं काय, परब्रह्म तत्व जे आहे ना ते मात्र सदोदित आहे. आणि म्हणून आपण त्याची कास धरावी, त्याची उपासना करावी, त्याची साधना करावी आणि ते प्राप्त करून घ्यावं. तो परमात्मा कसा आहे, तर तो अजन्म आहे आणि म्हणून अमर आहे. जन्म नाही म्हणून मृत्यू नाही. याचाच अर्थ ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे
आणि त्यामुळे या चक्रातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, अत्यंत आवश्यक आहे हे समर्थ आपल्याला तळमळीनं सांगतायत. समर्थ म्हणतात की उपासनेने, साधनेने तू या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटशील, आणि यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात. ही अवस्था अनुभवली की जन्ममृत्यूची पुनरावृत्ती थांबते. आता हे समर्थांनी हे सांगितलं, याचा शिष्यावर काय परिणाम झाला? ऐकोनी शिष्य आनंदला, म्हणे जन्म सार्थक झाला, माझा संशय फेडिला, सद्गुरु राये श्रीराम. नमस्कारो निपुढती, बोलता झाला स्वामी प्रती, हेची दृढ माझे चित्ती, बैसवा स्वामी श्रीराम. पुढील ये समासी, दृढ होईल शिष्यासी, श्रुती सावध कथेसी, अवधान द्यावे श्रीराम. समर्थ म्हणतायत श्रुती सावध कथेसी अवधान द्यावे. मग इथे समर्थ कुठली कथा सांगतायत का? तर तसं नाहीये. इथे कथन अशा अर्थाने हा शब्द आलाय. स्वामी जो बोध करत आहेत ते कथन शिष्यानं ऐकावं असं सांगतायत. आता हे सगळं सांगितल्यामुळे शिष्याला आनंद झाला. समाधान वाटलं. पण माझ्या बुद्धीमध्ये स्थिर करण्याची कृपा आपणच करावी. समर्थ इथे दृढ हा शब्द वापरताय. म्हणजे काहीही बाहेर बदल झाला तरी सुद्धा मनाच्या स्थितीमध्ये बदल होऊ नये, याला समर्थ दृढ असं म्हणतात. बरं, असं का म्हणतोय शिष्य? तर हे ज्ञान मिळालंय, पण ते ज्ञान जे आहे ते धारण करणारं जे मन आहे ना, ते खूप चंचल आहे. ते क्षणात मिळालेल्या बोधावर असतं, ते क्षणात कल्पनेच्या जगामध्ये कुठंतरी हरवून जातं. आणि या मनाचं इथे तिथे फिरणं जे आहे ना, ते थांबायला हवं अशी शिष्याची सुद्धा इच्छा आहे. आणि म्हणून ते सद्गुरूंना विनंती करतायत की आपला जो चित्ताची, माझ्या बुद्धीची, माझ्या मनाची अवस्था कशी होईल त्याचं मार्गदर्शन करा. आपण कृपा करा अशी काकुळतीनं शिष्य विनंती करतो आहे. सद्गुरु चरणाशी अनन्य भाव आहे आणि म्हणून हे प्रकटन घडतंय. आता समर्थ पुढे काय सांगतात ते आपण यानंतरच्या म्हणजे तिसऱ्या समासात बघणार आहोत. त्याचं नाव आहे साधन प्रतिष्ठा. म्हणजे ज्ञान कोणतं श्रेयस्कर आहे ते सांगितलं, अज्ञान कुठल्या गृहीतकावर आधारित आहे ते सांगितलं, त्या अज्ञानाचं ज्ञानात कसं रूपांतर करायचं हे आतापर्यंत सांगितलं, आणि हे आता दृढ कसं करायचं अंतःकरणात हे समर्थ सांगतायत. समर्थ म्हणतायत मागिले अध्यायी निरूपण, निरोपिले आत्मज्ञान, तेची आता दृढीकरण, केले पाहिजे श्रीराम. इथे आपला तिसरा समास सुरुवात होतीये. तिसरा समास, त्या आधी मनामध्ये दृढ धारण करा, त्यासाठी उजळणी करा, त्यासाठी चिंतन करा, मनन करा, आणि मग पुढे जे सांगतोय ते ऐकण्यासाठी सिद्ध व्हा. सिद्ध व्हा म्हणजे काय? तर तयार व्हा. समर्थ म्हणताय, इथं समर्थ काय सांगणार आहेत ते पहिलं समर्थ आपल्याला इथं पहिल्या काही ओव्यांमध्ये सांगताय. ते मानवीयासी सुलभ, ऐसा हा अलभ्य लाभ, सद्गुरु वचने श्रीराम. परी हे बाणले पाहिजे अंगी, तरीच होईजे धन्य जगी, जेणे समाधान योगी, महानुभाव श्रीराम. समर्थ म्हणतायत हे जे आत्मज्ञान आहे ते ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे. भगवंताचे अवतार श्रीराम आणि श्रीकृष्ण जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांनी गुरु केले आणि अनन्य भावे आपापल्या सद्गुरूंची सेवा केली. त्यांच्यापासून आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं. मानव प्राणी कसा आहे? तो मात्र भाग्यवान आहे, कारण त्याला इथे भगवंत हे सद्गुरूंच्या माध्यमातून भेटतायत. इथे सद्गुरू केले की आत्मज्ञान मिळण्याची सोय आहे. आता काय आहे, शिष्याने तो उपदेश अंगी बाणवला मात्र पाहिजे. म्हणजे तो विचार आपल्या आचार विचारातनं आणि आपल्या वर्तनातनं
प्रतीत झाला पाहिजे, प्रगटला पाहिजे, त्याचा अनुभव आला पाहिजे. आणि असं झालं तर माणसाचं जीवन धन्य होतं, समाधानानं परिपूर्ण होतं, असं श्री समर्थ सांगताय. समर्थ पुढे म्हणतात, हे समाधान उत्कट, अंगी बाणता संकट, काजे प्रपंचासी निकट, संबंध आहे श्रीराम. बहुता दिसांची भ्रांती, आहे देह बुद्धीची संगाती, आणि भगवंताची प्राप्ती, सांप्रत झाली श्रीराम. आता श्री समर्थ पहिल्या ओळीत काय म्हणताय, की हे समाधान आत्मज्ञान अंगी बाणलं की संकट येतं. असं ते का बरं म्हणताय? आपण काही उदाहरणं बघितली तर लक्षात येईल. असं संकट तुकाराम बुवांवर आलं होतं. जसजशी त्यांची परमार्थामध्ये गती प्रगती गुंतवणूक वाढत गेली, तससा त्यांचा प्रपंच हा बिकट होत गेला. कुंती आणि पांडव यांच्यावरही अशी संकटांची मालिका कोसळली. अर्थात त्यामुळेच त्यांचं भगवंताचं जे स्मरण होतं ते दृढ झालं. हा दुसरा खूप महत्वाचा भाग आहे. समर्थ इथे याचं कारण सांगतात, की माणसाचा संबंध हा प्रपंचाशी अधिक जवळचा आहे. प्रपंच म्हणजे काय? तर पाचा पाचांचा व्यवहार, पाच महाभूत, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय आणि त्यांची पाच विषय, असा हा सगळा व्यवहार आहे. त्याला आपण प्रपंच म्हणतो. समर्थ म्हणतात, की आपण या प्रपंचात गुंतत जातो. तो प्रपंच अत्यंत आवडीनं करतो. आणि याचं पुढे काय होतं, तर आपण जेव्हा परमार्थामध्ये प्रविष्ट होतो, त्यावेळेला होत जाणारं जे आत्मज्ञान असतं ते माणसाला प्रपंचापासून दूर करतं. आता हेच ते संकट. खरं म्हणजे ही इष्टापत्ती आहे. आपल्याला अहिताकडनं आत्महिताकडे नेणारी ही इष्टापत्ती आहे. हे समर्थ थोड्या वेगळ्या परिभाषेत आपल्याला समजावून देत आहे, की प्रपंच करता करता माणूस गुंतत जातो आणि देहाला सत्य मानू लागतो. हा भ्रम आहे, हे लक्षात घ्या, असं समर्थ सांगतायत आणि सर्वच संत सांगतायत. आता सत्य आणि भ्रम यात फरक काय आहे त्यावर थोडं चिंतन करूया. जे जसं आहे तसं दिसणं हे ज्ञान आहे. जे नित्य आहे ते सत्य आहे. आणि जे जसं आहे तसं न दिसता काही वेगळं दिसतं, त्याला भ्रम म्हणतात. या दृष्टीने विचार केला तर परब्रह्म हेच एकमेव चिरंतन सत्य आहे. दृश्य विश्व सत्य वाटणं, त्याला चिरंतन समजणं हा भ्रम आहे. आणि जे अनित्य आहे, नाश पावतं, ते नित्य पावणं, आपल्या देहाचा आणि दृश्य विश्वाचा भरवसा वाटणं, माझा स्वतःचा अभिमान वाटणं हा भ्रम आहे. आणि आपण गेल्या समासामध्ये मी आणि माझे पण यात माणूस कसा गुरफटत जातो याची मोठी यादी अभ्यासलेली आहेच. बरं, हा भ्रम आजचा कालचा नाहीये, तर तो अनेक जन्मांचा आहे. तो देहबुद्धी जाळणारा आहे आणि त्यासाठी सद्गुरू भेटणं गरजेचं आहे. श्री समर्थ म्हणतात, की अशा काही घटना घडू लागतात की ज्यामुळे संसार असार वाटू लागतो. आणि असं काही घडायला लागलं की खात्री बाळगा की भगवंत प्राप्तीची भेटायची वेळ जवळ आली आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. बरं, हे तुकोबा कधी म्हणतायत, तर दुष्काळानं व्यवसाय घर यांचं अतोनात नुकसान झाल्यावर तुकाराम बुवा हे म्हणतायत. एक क्षणभर विचार करूया की आपण काय केलं असतो अशा वेळी. तुकोबांवर आली संकट, त्याच्या 1 दशांश जरी संकट आपल्यावर आलं असतं तरी आपण देवाला बोल लावला असता की नाही? किती बोल लावला असता, किती दोष दिले असते. पण तुकोबा असं काही करत नाही. कोणतेच संत असे काही करत नाही. कारण त्यांचे विचार, त्यांची धारणा, त्यांची भूमिका वेगळी असते. वृत्ती निर्विषय होऊन परमार्थाची गोडी लागावी यासाठी अनुताप होणं गरजेचं असतं, हे आपण इथे ध्यानात घेऊया. संसार तापांनी पोळून निघालेला जीव हा शाश्वत सुखाच्या शोधार्थ सद्गुरूंच्या चरणी अनन्य होतो. संत भेटणं गरजेचं असतं, असं श्री समर्थ सांगतायत. समर्थ म्हणतायत,
अनंत जन्मीचा काट जडला, अभ्यासची पडो निगेला, तो ती तुकाही झाडीला, पाहिजे की श्रीराम. सकळ सृष्टीचा दंडक, लोभे व्यापला एकेक, तयामध्ये हा विवेक, आठवेल कैचा श्रीराम. आपुला संसार संसार करिता, जीव सर्व काळ दुश्चिता, तेणे गुणे भगवंता, अंतर पडले श्रीराम. श्री समर्थ इथे एक शब्द वापरतायत, जन्मोजन्मीचा काट. म्हणजे काट म्हणजे काय, तर काट म्हणजे गंज. कसला गंज आहे, तर हा विषयरूपी वासनांचा गंज आहे. आणि तो एका जन्मातला नाही आहे, तो अनेक जन्मातला आहे. तो झटकून टाकला पाहिजे, कारण त्यामुळे आपल्याला विवेकाचा विसर पडलाय. समर्थ म्हणतात, सृष्टीमधला प्रत्येक जण लोभाच्या मोहात पकडला गेलाय, त्या पकडीत आहे, आणि म्हणून तो दुःखाचा भागी झालाय. सतत दुःखी राहिलाय, खिन्न राहिलाय. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, ही आपली प्रापंचिकाची अवस्था असते, असं तुकोबा म्हणतात. जीव शिव यामध्ये अंतर पडलं म्हणून ही अवस्था आली. मूळ स्वरूपाला जे आनंद घन आहे, त्याला जीव विसरला म्हणून दुःखात पडण्याची वेळ आली. सदैव संसाराची चिंता वाहता वाहता जीव खरंच सुखी होतो का, विचार करण्याची गोष्ट आहे. की या ना त्या कारणानं तो दुःखी राहतो, हे आपण चिंतन करण्याची गोष्ट आहे. समर्थांनी याला उत्तर दिलंय, ते काय ते पाहूया. क्षणभरही प्राणियास, माया घेऊ नेदी उमस, मिथ्या लोभासाठी आयुष्य व्यर्थ गेले श्रीराम. उपाय होता दिसेना, प्रपंची गुंतली वासना, तेणे गुणे समाधाना, अंतर पडे श्रीराम. आता माया ही अशी विलक्षण आहे, की जी माणसाला क्षणाचीही उसंत घेऊ देत नाही, असं समर्थ म्हणतात. आता माया ही ईश्वराची शक्ती आहे, ती सृष्टी निर्माण करते, विविधता निर्माण करते, सगळ्या प्राण्यांना क्रियाशील बनवते, अशी ही माया. आणि माया म्हणजे मोह, असा दुसरा अर्थ आहे. आता मायेपोटी मोहापोटी आसक्त माणूस होतो, आणि ती आसक्तीमुळे माणूस अस्वस्थ राहतो. क्रियाशील राहतो हे खरं आहे, पण सतत अतिव्यस्त राहतो, ही समस्या आहे. आणि त्यामुळे होतं काय, तर त्याला आत डोकवायला, आत्मपरीक्षण करायला सुद्धा उसंत मिळत नाही, ही समस्या आहे. आणि त्यामुळे त्याला आपलं हित नक्की कशात आहे हे लक्षात येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की प्रपंचात गुंतलेली वासना कुठलंही समाधान मिळू देत नाही. अनंत जन्मीचा अभ्यास, तोची आता निज ध्यास, लागला असे जगदीश, केवी जोडे श्रीराम. मळीण वस्त्र धुता धुता, तेणे ते पावे शुद्धता, तैसा साधक तो भगवंता, साधने पावे श्रीराम. समर्थांनी इथे एक अतिशय समर्पक उदाहरण दिलंय, की एखादं मळलेलं वस्त्र असतं, आपण ते धुवायचा प्रयत्न करतो, एका धुण्यात ते स्वच्छ होत नाही, त्याला वारंवार धुवावं लागतं, कारण त्याच्यावर साठलेला मळच एवढा असतो की तो निघण्यासाठी तेवढा वेळ हा देणं गरजेचं असतं. इथं आपल्याला आपलं मन शुद्ध करायचंय. बरं, त्या मनावर कसला मळ चढलाय, तर तो जन्मोजन्मीच्या संचित वासनांचा मळ आहे, विकारांचा मळ आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा विकारांचा मळ आहे, आणि तो साफ करणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. साधना केली, उपासनेमध्ये सातत्य राखलं, तर साधक आपलं उद्दिष्ट गाठू शकतो, असा विश्वास श्री समर्थ देत आहे. समर्थ म्हणतात, साधने वीण ब्रह्मज्ञान, तेणे उडे समाधान, अंगी जडे देहाभिमान, वाचाळपणे श्रीराम. शब्द ज्ञान हाता आले, मी सिद्ध ऐसे कल्पिले, बळेची धारिष्ट्य धरिले, सिद्धपणाचे श्रीराम. ते धारिष्ट अंती उडे, प्राणी महासंशयी पडे, तेखी जन्म मृत्यू घडे.
भोगणे संशये श्रीराम. श्री समर्थ इथं आपल्याला एक धोक्याचा इशारा देत आहे की साधना न करता ब्रह्मज्ञान मिळवायचा प्रयत्न केला तर मात्र बरंच काही चुकीचं घडेल. पहिली गोष्ट, आपल्याला शब्दांनी कळलं म्हणजे आपण ज्ञानी झालो अशी काहीतरी विपरीत भावना आपण करून घेऊ आणि त्यामुळे आपल्याला अभिमान जडेल आणि हा अभिमान दूर करणं कठीण आहे. उपासनेनं साधनेनं काय घडतं तर शंका दूर होते, श्रवणाने शंका दूर होते, मननाने शंका दूर होते आणि सद्गुरु बोधाचं श्रवण हे महत्वाचं आहे. आणि ते नाही घडलं, आपण संशयात अडकत गेलो तर काय होतं तर आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, ते टळत नाही. आता शब्दज्ञान पुरेसं नाही, कारण काय होतं शब्दज्ञानामुळे उगीच आपल्याला ज्ञानाचं बाळसं आलंय असं वाटतं. आता निरोगी असलेल्या बाळकाचं बाळसं जे असतं ते वेगळं असतं आणि आजारामुळे अंगावर सूज आली म्हणून बाळसं वाटतं, ते बाळसं वेगळं असतं. आता हे अनुभवानं समजतं, अनुभव महत्वाचा आहे. केवळ शब्दज्ञान ही बुद्धीची कसरत ठरते असं समर्थ सांगतायत. वर्तनात फरक पडायला हवा, विचारात फरक पडायला हवं असा समर्थांचा आग्रह आहे. म्हणून समर्थ आपल्याला उपाय सांगतात. म्हणून जाणते पुरुषी, सांडू नये साधनाशी, नाडू नये आपणासी, सिद्धपणे सर्वथा श्रीराम. जो सिद्धाचाही सिद्ध, ज्ञान वैराग्य प्रसिद्ध, सामर्थ्य सिंधू अगाध, कैलास राणा श्रीराम. तो सिद्धची करी साधन, सर्व काळ रामचिंतन, ध्यान धारणा अनुष्ठान, चुको नेदी श्रीराम. ऐसे अपार महामती, झाले जे साधन करीती, तरी तेथे मानव किती, बापुडे किंकर श्रीराम. श्री समर्थ आपल्याला अखंड साधना करायला सांगतायत आणि आपल्याला उदाहरणं देतायत की जगामध्ये जे जे योगी झाले, जे जे संत झाले, जे जे सज्जन झाले, त्यांनी कोणीही कधीही उपासना सोडली नाही. म्हणजे साधनेच्या कुठल्याही स्थितीमध्ये उपासना सोडून चालत नाही. स्वतः भगवान श्री शंकर हे सुद्धा सकळ सिद्धी प्राप्त आहेत, ज्ञान वैराग्य यांचं उत्तुंग शिखर आहेत, पण तेही उपासना नित्य करतात, अखंड रामनामाचा जप तेही करतात. मग आपण सर्वसामान्य, आपण तर हा नेम कधीही चुकवला नाही पाहिजे हे समर्थ आपल्याला सांगताय. आणि नित्य उपासना न करता स्वतःला जो कोणी सिद्ध समजतो ना, त्याला समर्थ चक्क गाढवावर बसायची तयारी असलेल्या माणसाची उपमा देतात. इतकं ते लाजीरवाण आहे असं समर्थांना आपल्याला सांगायचं. समर्थ म्हणतात, राज्यपदाचे निगुणे, रासभारूढ होणे, हे लोकी लाजिरवाणे, निपटची झाले श्रीराम. मी सिद्ध ऐसे कल्पुनी, नित्यनेम न धरी मनी, तत्पर अशन शयनी, आत्महत्यारा श्रीराम. अज्ञाने भाव पालटला, देवाचा पाषाण झाला, अज्ञाने संत सज्जनाला, भौतिक भावी श्रीराम. बघा समर्थ इथे नित्यनेम न करणाऱ्या माणसाला आत्महत्यारा म्हणतात. दुसरा एक शब्द समर्थाने वापरलाय आशन शयनी, म्हणजे केवळ भोजनात आणि निद्रेत जो गुंतून पडतो तो आपल्या प्रपंचाचंही नुकसान करतो आणि तो आपल्या परमार्थाचंही नुकसान करतो. आणि असा जो असतो ना, त्याला समर्थ आत्महत्यारा म्हणतात. आणि त्यामुळे काय होतं, त्याचं अज्ञान वाढतं आणि त्यामुळे समोर देवाची सगुण साकार मूर्ती असली त्याला तो पाषाण समजायला लागतो, त्याला त्यातलं देवत्व प्रतीत होत नाही. आणि संत सज्जन समोर आले तरी सुद्धा तो फक्त त्यांना देहात्म बघतो, त्यांच्या अंतरी असलेलं सामर्थ्य हे तो पाहू शकत नाही. असं हे आत्महिताची हत्या होते असं श्री समर्थ आपल्याला सांगताय. आणि असं जेव्हा घडतं ना, तेव्हा काय होतं, मनात खूप शंका
कुशंका यांचं एक मोहोळ उठतं. काहीच कळेनासं होतं. जप कोणाचा करावा, नेम कोणाचा धरावा, सर्वात्मा भजावा, कोण सद्गुरु श्रीराम. आता हे सुद्धा समजेनासं होतं. अशी ही फार गोंधळाची अवस्था आहे. आणि यांनी स्वतःचं तर नुकसान होतच, पण इतरांचाही बुद्धिभेद घडतो, असं समर्थ पुढील ओळीत म्हणतायत. स्वये धर्म न करीती, पुढिलासी वेढा लाविती, भेद गेला नाही म्हणती, वाचाळ ज्ञानी श्रीराम. आता या अशा अवस्थेमुळे त्यांच्या स्वतःच्या मनामधला गोंधळ संपत नाही. त्यामुळे अभेद अवस्थेचा अनुभव त्यांना येत नाही. आणि मग उपासना केली तरी सुद्धा हा भेद जातच नाही. असं काहीतरी ते वाचाळपणे ज्ञानाचा आव आणून बोलू लागतात. सहज सोडूनी उपाधी, ते तयासी नेमस्त बाधी, म्हणून या भजन विधी, चुकोन द्यावा श्रीराम. इथे समर्थ उपाधी म्हणतायत. उपाधी म्हणजे काय? तर आपण जे काही आपल्याला करणं आवश्यक असतं, म्हणजे ज्या कुळात जन्माला आलो त्यामुळे करणं आवश्यक असतं, जो काही व्यवसाय करतो त्यामुळे आवश्यक असतं, ती एक उपाधी असते. दुसरं, एखादा मठ आपण सांभाळत असतो तर मठाधिपती ही एक उपाधी असते. म्हणजे ज्ञान असेल तर ही उपाधी बाधत नाही. मग ती इतरांच्या कल्याणाचं, त्यांना बोध करण्याचं एक उत्तम माध्यम बनते. पण जर उपासना सुटलेली असेल तर मात्र ही उपाधी ही बाधक होते, असं समर्थ सांगतायत. आणि म्हणून काय करायचं तर भजन विधी हा चुकू देऊ नका, असं समर्थ सांगतायत. समर्थ म्हणतात, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो, प्राप्त नाही श्रीराम. आणि इथे समर्थ काय म्हणतायत, बिढार नाही भक्तीचे, तेथे समाधान असेल कैचे, भिंतीवरील भस्माचे, झाले पण श्रीराम. म्हणजे भिंतीवर भस्माचा पट्टा ओढून वैराग्य चित्तात येणार नाही. तसं भक्ती जर हृदयामध्ये वस्ती करायला आली नसेल, बिढार म्हणजे वस्ती, तर समाधान येणार नाही, असं समर्थ सांगतायत. भक्ती विण जे ज्ञान, तेची सोली व अज्ञान, तेणे काही समाधान, होणार नाही श्रीराम. म्हणजे समर्थ म्हणतात, ज्ञानाला भक्तीची जोड गरजेची आहे, आणि भक्ती विण ज्ञान हे समाधान देऊ शकत नाही, हे समर्थ इथे सांगतायत. वाल्याकोळी नारदांना भेटला तोपर्यंत वाटमारी आनंदाने करत होता. पण एकदा त्याला आपल्या पापाची जाणीव झाली, अनुताप झाला, की मग मात्र नारदांनी जे सांगितलं ते त्यांनी अनन्य भावानं केलं. भक्तिभावानं रामनामाचं स्मरण केलं आणि मग त्याचा उद्धार झाला. ही कथा मोठी उद्बोधक आहे. भक्तीशिवाय जे ज्ञान होतं ते खरं तर अज्ञानच असतं, असं समर्थ म्हणताय. कारण त्यानं चिरंतन समाधान मिळत नाही. समर्थ म्हणतात, समाधानी जो आगळा, तेथे भक्तीचा जिव्हाळा, जैसी गृहाची कळा, अंगण सांगे श्रीराम. म्हणजे एखाद्या घराच्या अंगणात आपण उभं राहिलो तर ते अंगण व्यवस्थित आहे का, त्याच्या कडेनी कुंपण आहे का, त्याला व्यवस्थित फुलं झाडं लावली आहेत का, आणि ते सुशोभित आहे का, का ते अस्ताव्यस्त आहे, हे जरी बघितलं तरी सुद्धा आपल्याला त्या घराच्या आतमध्ये काय असेल हे जाणवू शकतं. आता श्री समर्थ भिक्षाटनासाठी जेव्हा जायचे त्यावेळेला त्यांनी अशी अनेक घरं ही निरीक्षली, त्याचा अनुभव घेतला, आणि समर्थांचे अनेक शिष्य त्यांना अशा या भिक्षाटनानिमित्त फिरण्यामध्ये लाभले, निरीक्षणामुळे लाभले. कल्याण स्वामी अंबाजी यांच्यातले गुण समर्थांनी असेच टिपले आणि त्यांना मागून घेतलं. तर असं जैसी गृहाची कळा अंगण सांगे. आता यावरून आपण असंही म्हणू शकतो की आपल्याला नरदेह मिळालाय, तर आपण तो कसा राखतो, त्याच्याकडनं काय काम करून घेतो, हे बघितलं की आपल्या आत काय चालू आहे हे लक्षात येतं. भक्ती विण देव जोडे, ऐसे कल्पांती न घडे, भक्ती करिता साधक जडे, भगवंती, असं समर्थ म्हणताय.
समर्थ म्हणतात की ज्या भक्ताच्या शिष्याच्या मुखावर समाधान आहे, त्याच्या ठिकाणी भक्तीचा वास आहे, प्रेम आहे, आणि ते किती आहे याचाही अंदाज त्याच्याकडे नुसतं बघून समजतं, असं श्री समर्थ सांगतायत. आणि पुन्हा सांगतायत की भक्तीशिवाय ज्ञान होणं हे कल्पांतीही शक्य नाही. भक्तीनं उपासना करीत पायरी पायरीनं परमार्थात प्रगती करता येते, भगवंताशी एकरूप होता येतं. आत्मज्ञान दृढ होण्यासाठी भक्ती कशी करावी याचं मार्गदर्शन समर्थ आपल्याला पुढच्या समासात करणार आहेत. ते आपण पुढच्या सत्रात पाहू. समर्थ म्हणतात, आता भक्ती ते कैसी, दृढ व्हावया ज्ञानासी, हेची पुढिलिये समासी, बोलिजेल श्रीराम. इति श्री पंचसमासी साधन प्रतिष्ठा नाम समास तृतीय समाप्त. श्रीराम. तर श्रोते हो, अशा तऱ्हेनं आपण हा दुसरा आणि तिसरा असे जे समास होते ते आपण अनुभवले, पाहिले. तर आता मी माझ्या वाणीला विराम देतो, कारण आपली वेळही झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय उद्बोधक असं आजचं सत्र होतं. सदानंदजी, खूप खूप धन्यवाद तुमचे. अतिशय ओघवत्या भाषेत तुम्ही इतकं छान सांगितलं, आणि तुमचं प्रत्येक ओवी म्हणण्याची पद्धत पण इतकी छान, सज्जनगडासारखी एकदम, म्हणजे तिथूनच तुम्ही निश्चित ते सगळं घेतलंय. त्याच्यामुळे ते ऐकताना इतकं छान वाटत होतं. अगदी कळतोय की विषयात गुंतलेलो आहे, पण आता 1 तासात नक्कीच तुमच्या वाणीने आम्हाला गुंतवून ठेवलं. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. मला असंही धन्यवाद ताई. कळतं आज श्रोत्यांमध्ये आपल्याकडे सज्जनगड किंवा दासबोध अभ्यास मंडळाचे अनेक अधिकारी साधक आहेत, आणि अवधूत स्वामीजी सुद्धा आज उपस्थित आहेत. तर मी सगळ्यांना इथूनच नमस्कार करते, आणि सगळ्यांना खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद देते. तुम्ही अशा सत्रांना येता, तुमच्या उपस्थितीमुळे आम्हाला अजून हुरूप मिळतो अशी सत्र जास्तीत जास्त प्रमाणात आयोजित करायचा. त्याच्यामुळे धन्यवाद. आता आपण प्रश्नोत्तरांकडे जाण्यापूर्वी आधी भजन सेवा घेऊया आपल्या नेहमीच्या पायंड्याप्रमाणे. आपण पंचसमासी समर्थांचं वाङ्मय अभ्यासाला घेणार होतो या सत्रांमध्ये, म्हणून आम्ही आपल्या भजन सेवेकऱ्यांना अशी विनंती केली होती की त्यांनी समर्थांनी रचलेली भजनं, गीते सादर करावी. तर त्याच परंपरेला, त्याच आमच्या विनंतीला मान देऊन आज आपल्याकडे भजन सेवा सादर करण्यासाठी उपस्थित आहेत सौ पल्लवी खांडेकर, आणि त्या आज समर्थांनी रचलेलं आरंभी वंदीन अयोध्येचा राजा हे भजन सादर करणार आहेत. पल्लवी. जय श्रीराम. सदानंदजी, तुम्हाला इथूनच नमस्कार, आणि सगळ्या मान्यवरांना जे उपस्थित आहेत. आज माझा आवाज नीट येतोय म्हणून. हो. आरंभी वंदीना अयोध्येचा राजा, आरंभी वंदीना अयोध्येचा राजा, भक्ताची काजा, भक्ताची काजा पावत से, आरंभी वंदीना अयोध्येचा राजा, पावतसे महा संकटी निर्वाणी, पावतसे महा संकटी निर्वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता, आरंभी वंदीना अयोध्येचा राजा, उच्चारिता राम होय पाप क्षय, पुण्याचा निश्चय, पुण्याचा निश्चय, पुण्यभूमी आरंभी वंदीना अयो
अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापिया नाठावे, पापिया नाठावे, काही केल्या आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, दास म्हणे जन, दास म्हणे जन, सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्तांची काजा, भक्तांची काजा, पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. नेहमीप्रमाणे अतिशय छान झालेली आहे भजन सेवा. पल्लवी, खूप खूप धन्यवाद.